वारापोई, वातावरण, हवा पाणी हे शब्द तुम्ही ऐकलेत का? महाराष्ट्रात जितक्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत तितकंच वेगवेगळं त्या भागातलं हवामान सुद्धा. हवामान की वातावरण? तर वातावरण आणि हवामान यात थोडासा फरक आहे. चला सांगते. वेदर म्हणजेच हवामान जे असतं ते थोड्या कालावधीसाठी असतं, म्हणजे तासभर, आठवडाभर किंवा महिन्याभरासाठी, अगदी शॉर्ट टर्म. म्हणूनच हवामान सतत बदलणारं असतं आणि हवामान बदलतं म्हणून हवामानाचा अंदाज सुद्धा सारखा बदलत असतो. याउलट वातावरण जे असतं म्हणजे क्लायमेट हे दीर्घकाळ, वर्षानुवर्ष एकसारखं असतं आणि म्हणूनच त्यातले बदल हळूहळू आपल्याला जाणवतात. म्हणूनच एखाद्या शहराचं उदाहरण आपण जेव्हा घेतो तेव्हा आज जरी तिथलं हवामान खराब असलं तरी तिथलं वातावरण आल्हाददायक आहे असं वाक्य आपण वापरतो. म्हणजेच विदर्भातलं वातावरण हे कोरडं आहे आणि कोकणातलं वातावरण दमट आहे. तर कोकणात आज हवामान ढगाळ असणार आहे, मुंबईत आज पाऊस पडणार आहे, अशी उदाहरणं आपण वापरतो. तर हा झाला क्लायमेट म्हणजेच वातावरण आणि वेदर म्हणजेच हवामान यातला फरक. तुमच्या भागामध्ये वातावरणाला किंवा हवामानाला काय म्हणतात? जसं वारापोई हा वारली भाषेतला वातावरणासाठी वापरला जाणारा शब्द आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या भाषेतले शब्द आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.